चॅनल. सकाळी सकाळी पहा ये गडबड आहे. आणि आज मोठे पप्पा ते गेले आहे जेजुरीला. आपण जाऊ आता गौरी. आज आपली गौरी ना सारखी गागती. मग आज तिला पप्पा म्हणते डॉक्टर बोलव. मी म्हणतो वरती आहे ना ते काठीवाडी काका त्यांची जाऊ घेऊन, असं माझं म्हणणं होतं. म्हणते का आला पप्पा म्हणते. पप्पालाच मी अन्न म्हणतो. सकाळपासूनच ती गागतीची. तिला पाणी दिलं पाणी पार तिथं सांगतो. मग आता जाऊच आपण लवकर तिकडं जाऊन जेवण करायचं आहे. पप्पा त्या डाळिंबात जायला. बघू शकता तुम्ही इकडे आहे ना हा दगड. आपल्याला इकडे व्यवस्थित करायचं आहे ट्रॅक्टर लावायला. तिकडं तो हा मोठा दगड येतो पण तिकडं ट्रॅक्टरने लोटायला लागेल, नाही तर हाताने लोटायला लागेल. आणि माझा विचार असा की थोडंसं साफसफाई करून गौरीला जागा करावं इकडं. मग गौरीचं आहे ना इकडं पाय लागू शकतो, परत तिकडे जाऊ शकतो, परत त्या नालीत जाऊ शकते. मग माझं म्हणणं असं जोपर्यंत उन्हाळा ना तोपर्यंत इकडे गौरीला चांगली गारवा भेटेल. तिकडे पण तसं पण ऊन येऊन जातं. इकडे ऊन येतं त्यामुळे ऊन येतं मध्येच ती राहते. आणि माझ्या पाठीमागं पण बघू शकतो इकडे पण ऊन येऊन जातं कधी कधी. आता माझा विचार असा आहे ना तिकडे करावं. तिकडे थोडंसं इकडे बांधू आणि तिकडे सावली पण राहील. तिकडं तिला पाय पण लागणार आहे तिकडं. आता माझा विचार असा आहे. पप्पा अजून नाही आले, डाळिंबात जायला होते. मग आता पप्पाचीच वाट पाहून राहिले. आणि अजून मला आहे ना एवढं जसं आमचा हा एरिया आहे ना कोणचा आपलं हे घर इकडं एवढं मला ना आपले माझ्यावरती झाड दिसते का तुम्हाला, हे रिंबाऱ्याचं झाड. मला रिंबाऱ्याच्या काड्या तयार करायचं. काड्या नाही म्हणा बी तयार करायचं आहे ना. त्याला आता मी बाबाला सांगितले कोकोपीट. मग कोकोपीट आलं का मग आपण त्याची बिया तयार करू. मग चौकून घराला आपल्याला गारवा पण भेटेल आणि ऑक्सिजन पण भेटेल. हे झाड पा लिंबाचं एवढं टेम्परेचर आहे तर काय करणार. झाड बघा कसं होईल, पानं बघा. टेम्परेचर एवढं आहे ना. मला असं वाटतंय डॉक्टर आले गाईचे. असंच वाटतंय गाईचे डॉक्टर तेव्हा गाईचे डॉक्टर आले. गाईचे डॉक्टर तेव्हा भेटू थोड्या वेळ. तर तिचं सगळं झालेलं आहे आपल्या गौरीचं. 11:30 वाजता डॉक्टरनी हे केलं. आता आपण तिला वरती बांधलेलं आहे आणि इकडं ड्रिप चालू करून तिकडे आंब्याला चालू केलं आहे. आणि इकडे हे निंबाचं झाड आहे ना त्याच्यासाठी मग मी शिखरचा जुगाड लावला, कारण की त्याला पाणी जास्त टाकायचं आहे. आता हे 20 लिटरचं पंप आहे ना, आपल्याला हे 3 तरी टाकू. माझी इच्छा आहे 3 टाकावं, म्हणजे सगळं याला पाणी पण भेटेल चांगलं पोटभर. थोड्या वेळ आपण घरात बसू. मी ना देऊळबंद बघ. मी ना काल बघितला अर्धा बघितला देऊळबंद. आता आहे ना देऊळबंद थोड्या वेळ बघ. गौरी पशी बसल्या लगेच बघते ते बघ काय करू राहिलं. तिला खाली बसायचंय खरं म्हणजे, पण आपल्याला बसवता येणार नाही ना. आता डॉक्टरनी आता 4 घेतले 400. मग आता का म्हणती परत जर डॉक्टर बोलले ना सकाळी गागायला लागली, मग उद्या सकाळी परत एकदा डॉक्टरची विजिट होईलच. गागायला नाही पाहिजे. माझी इच्छा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम आमची गौरी. याला काय झालं बंद पडली. अरे तू बिना लाईटीच आहे बाबा. इथे हे बघ. आईला काय माहिती काय झालं. देव पाणी होतं मग काय झालं. आता गौरीला ना आपल्या गौरीला वरती फांडीला थोडंसं बांधलं, तिकडं बांधलं मस्त गार आंघोळ घातली तिला. कसं आहे डॉक्टर बोलले गारवामध्ये बांध. झाडाखाली गारवा पण आहे. आणि इकडे ओल्लं केलं म्हणजे खाली गंध केलं म्हणजे गारवा अजून सुटल. सुगायचं आता मोटर पण केली. आज एक रेसिपी बनवली आहे. ही आहे पोळी. ही ना आपण आजची ताजी पोळी नाही ही चुरली आहे. मग ती चत्त्याला टाकली त्याला तू अशी झाली. अभि हो खाणे काय. सो गाईज हे बघू शकता तुम्ही. ही आहे आमची पापडी चाट. पापडी नाही ही आहे आपली चपाती. त्या चपातीला चुरून घेतलं. चुरल्यावर तेलामध्ये फ्राय केलं. मग मीठ आणि मिरची टाकली. मग आता एकदम कुरमुरीत झाल्या बा. एकदम कुरमुरीत छान. थोडा वेळ झाला आहे गौरीला. आता खाली सोडून देऊ. म्हणजे आता तिला थोडी आंघोळ घालू आणि इकडंच गारत बांधून तिला पाणी पण पाजलं. वाळेल वैरण थोडी टाकून दिली. आणि आता वल्ली थोडी द्यायची आणि वाळेल जास्त द्यायची. आधी सावलीत बांधायची. सावलीमध्ये तर आपण बांधणार आहे. सावलीमध्ये आपण जेवढं सावलीत राहील तेवढी काय चांगली राहील. सो गाईज जायचं आहे गोंधळाला. कारण की माझ्या आत्ता मामाचं हळद होती ना, लग्न हळद खांदे आता आहे ना त्याचीच तयारी चालू आहे. आता मी गाडी धुवायची मोटर चालू करायला चालू आहे. टाक्याचं पाणी संपेल. मग आता मी पप्पा दीदी मम्मी भाऊ आणि आजी काय राहणार नाही. आणि आपल्याला जायचं आहे
तिकडून कोण कोण आहे माहीत नाही. आर्मीवाले बाबा आहे, आर्मीवाले मामा आहे, आर्मीवाले 2 जण आहे आणि 3 पोलीस आहे, म्हणजे मामाचे ते पण, आणि 2-3 काका आहे पोलिसांचे. ते सर्व येणार आहे. मग आता विहिरीपाशी चालू आलो विहिरीपाशी. लाईटच गेली कारण की आपण सगळ्या ऑलरेडी ना टाक्या भरल्या होत्या. पण मग आहे ना तिकडूनच्या झाडावर आहे ना 2दा मी टाकी भरली आणि त्या झाडांना एकदम फुल पाणी दिलं. फुलांची झाड आहे ते काय आता तिकडून धुवायला लागला आपल्या टाकीवरून. टाक बादली टाक धुईत टाक बादली. माझ्या आईने सकाळपासून माझं डोकं खाल्लंय. दगड उचलून एक साईडला ठेव. आता कोणचे दगड आहे ते बघा तुम्ही. आता ये कुठ लोटायचे त्या आंब्या झाडापाशी. हां XUV मध्ये भरायचं का? XUV मध्ये भरायचं का टक्की मध्ये? मग गाडी मग काय म्हणते? हाँ देखा ना क्या करने का, देखा ना काय म्हटले आई. हे दगड तिकडं लोटीत जायला शक्य आहे का? तुला कोयता सापडत नाही का? गौरे आहे तुला काय चाललं? माझ्याकडून काय होणार नाही. आपल्याला आवश्यक विस्तारी करायची कपड्याची. ही आपली XUV चकाचक केली आहे. धुतली तिकडे टाकी पाहिजे काय आता सेल मारायचं आणि निघाय. फायनल गायज आपण निघालेलो आहे. आणि आजचाच आपला असा लुक आहे. शू ब्लू पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. ही आपली XUV. आता गाडी मीच चालवतो कारण की पप्पाला रात्रीची नाईट ड्रायव्हिंग येत नाही. मम्मीला येते पण मग चालू शकते मम्मी पण, काय अडचण नाही. मग आता काय करायचं जास्त काय नाही करायचं. आता निघायचीच वाट पाहतोय. त्या दिवशी वाणीच मम्मीला मेकअपला टाईम लागू राहिला. मग आता आपल्याला थोड्या वेळ थांबायचं अजून, क्योंकि मेरे को पत्ता आहे मम्मी को मेकअप करने के लिए आणि दीदीला मेकअप करायला खूप वेळ लागतो. त्यांचा मेकअप झाला का निघूया. सो गाईज आता आलो आहे श्री अंबिकामध्ये. मम्मी त्यांना घ्यायचे होते त्यांच्यासाठी साड्या आणि काय घ्यायचं टावेल टोपी ना, साड्या आणि टावेल टोपी. आता निघूयाच आपण. तिकडे चालू आहे गोंधळ आपलं ओझरचं खंडराव मंदिर. आम्ही बघा इकडे काय बघतो झालंय ते बाहेरचे ते निवड दाखवून राहिले. मग आपल्याला निघायचं जेडून. पण आपली जवळी पण इकडे लावलेली आहे. तिकडे पण XUV पाठीमाग पण XUV 3 XUV आहे ना. आमच्या पोरांची चाल आहे बा काय करू राहिली बा आमचे कारागीर पण टाकलं ते काय माहिती. इकडं पलीकडं लग्न चालू आहे बोलू शकता. आणि आपल्या गोंधळाचं इकडे जेवण चालू आहे. मावा गुल्फी खायचं काम चाललंय. एवढं काय असतं गाणं चालू आहे. चिल चालू आमचं. आम्ही चाललो हा आता घरी. फिरला कार्यक्रम हा आपल्याकडे राहते काय. आता एक भेटूया घरी आलोय. ते मावशीच्या मुलाचं ड्रिल मशीन आहे द्यायचं होतं पण ते इकडेच विसरलो. मग त्या तिथे कोपऱ्यात ठेवली आणि सगळं झालं तिथलं. म्हणजे जागृत गोंधळ आहे तो. मग आपण आलो आता 11:30 नाही 12 तर वाजले. 11:30 वाजले समजून घेतो आता. 12 तर काही नाही. आणि आता खूप जास्त झोप लागेल. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.